देशात सध्या गॅसच्या मोठमोठ्या रांगा लागल्यात. त्यातच पेट्रोल डिझेलसाठीही रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे रांगा आणि दुसरीकडे दरवाढ अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या सर्वसामान्यांवर आता आणखी एक मोठा आघात होण्याची शक्यता आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याची चर्चा सुरू आहे. ही वाढ काही थोडी तितकी नाही, तर पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठी झेप घेण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. ही दरवाढ फक्त 5 राज्यातील निवडणुकींचं मतदान पार पडेपर्यंत थांबली आहे का? या मतदानानंतर तुम्हाला मोठा झटका बसणार आहे का? हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा धुरळा आता शांत होण्याच्या मार्गावर आहे. राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप आणि मतदारांनी दिलेली आश्वासनं यांच्या पलीकडे आता एका मोठ्या आर्थिक संकटाची टांगती तलवार सर्वसामान्यांच्या डोक्यावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि तेल कंपन्यांना दररोज सोसावा लागणारा अब्जावधी रुपयांचा तोटा पाहता मतदान प्रक्रिया पूर्ण होताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी दरवाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विविध जागतिक वित्तीय संस्था आणि ब्रोकरेज फर्म्सनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पेट्रोल प्रति लिटर 18 रुपयांनी तर डिझेल तब्बल 35 रुपयांनी महाग होऊ शकतं, ज्यामुळे महागाईचा नवा उच्चांक गाठला जाण्याची भीती व्यक्त होते. गेल्या काही महिन्यांपासून जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विशेषतः पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा हा विस्कळीत झाला. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रँड क्रूडच्या किमती प्रति बॅरल $100 वर गेल्या असून त्या आता $120 ते $122 दरम्यान स्थिरावल्या. भारतासारख्या देशासाठी जो आपल्या गरजेच्या 80% अधिक तेल आयात करतो, ही त्यासाठी चिंतेची बाब आहे. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असताना सुद्धा देशातील 5 राज्यांमधील निवडणुकांमुळे सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून इंधन दर स्थिर ठेवले आहेत. मात्र हा दिलासा केवळ तात्पुरता असून निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच तेल कंपन्या आपला तोटा भरून काढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मॅकरी सारख्या नामांकित ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार सध्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या तुलनेत भारतीय तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 18 रुपये आणि डिझेलवर 35 रुपयांचं नुकसान सहन करावं लागते. दररोजचा हा तोटा सुमारे 1600 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलाय. जोपर्यंत निवडणुका सुरू आहेत तोपर्यंत राजकीय दबावापोटी या किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. पण एकदा हा लोकशाहीचा उत्सव संपला की तेल कंपन्यांना मुक्त हस्त दिला जाईल आणि ही दरवाढ टप्प्याटप्प्यानं ग्राहकांच्या खिशावर लादली जाईल. तर ही संभाव्य वाढ प्रत्यक्ष अंमलात आली तर मुंबईत पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार आणि डिझेल 125 ते 130 रुपयांपर्यंत पोहोचू शकतं. या दरवाढीचा परिणाम केवळ दुचाकी किंवा चारचाकी वाहनं वापरणाऱ्यांवरच होणार नाही, तर तो संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होईल. डिझेलच्या किमतीत 35 रुपयांची वाढ होणं म्हणजे मालवाहतुकीच्या खर्चात मोठी भर पडणं होईल. मालवाहतूक महागई ही साहजिकच भाजीपाला, फळं, धान्य, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडतील. आधीच महागाईने होरपळणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचं आर्थिक बजेट यामुळे कोलमडून पडणार आहे. ट्रान्सपोर्टर्सनी आधीच इशारा दिलाय की जर डिझेलचे दर वाढले तर त्यांना भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवर होईल. सरकारनं मार्च 2026 मध्ये उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात करून जनतेला काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ इतकी प्रचंड आहे की सरकारची ही कपात आता अपुरी ठरू लागली. सध्या पेट्रोलवर सुमारे 12 आणि डिझेलवर 8 रुपये केंद्र सरकारचं उत्पादन शुल्क आहे. जर सरकारने हे शुल्क पूर्णपणे माफ केलं तरीही तेल कंपन्यांचा पूर्ण तोटा भरून निघणार नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी आपल्या करामध्ये कपात करावी अशी मागणी आता दूर धरू लागली. मात्र सरकारी तिजोरीवर पडणारा भार पाहता ही कर कपात कितपत शक्य होईल यावर प्रश्नचिन्ह आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे केवळ महागाईच वाढणार नाही, तर रुपयाच्या मूल्यातही घट होण्याची शक्यता आहे. भारताला कच्चं तेल खरेदी करण्यासाठी अधिक डॉलर खर्च करावे लागतील, ज्यामुळे देशाची व्यापारी तूट वाढेल. रिझर्व्ह बँकेलाही महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ करावी लागू शकते, ज्यामुळे घरांचं आणि गाड्यांचं कर्ज महाग होईल. अशा प्रकारे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा हा प्रवास एका मोठ्या आर्थिक चक्राला प्रभावित करणार आहे. मतदान संपल्यानंतरच्या काही आठवड्यात देश एका मोठ्या महागाईच्या लाटेला सामोरं जाण्याची शक्यता आहे, ज्याची तयारी आतापासूनच सर्व स्तरावर सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे ही दरवाढीची चर्चा किती खरी ठरणार हे मतदान झाल्यावरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.